यांचे काव्यसंग्रह. तसेच कधी नसेल तुझ्यासोबत हा गझल संग्रह प्रकाशनाच्या वाटेवर. आभास ऋतू या कविता संग्रहाला कुसुमावती भीमराव जाधव राज्यस्तरीय पुरस्कार बुलढाणा, केशवराव चुटके अंकुर साहित्य संघ राज्यस्तरीय गोवा पुरस्कार, मधु मंगेश कर्णिक जिल्हास्तरीय पुरस्कार श्रीवर्धन, साहित्य सेवा पुरस्कार वाशी, कांतीलाल कडू चैतन्य पुरस्कार पनवेल अशी 5 आणि अनेक पुरस्कारे मिळाली आहेत. आणि आज मी माझी सहनिवेदक अनघा जावकर हिला विनंती करतो की तिने अशा कवयित्री गझलकार ज्योत्स्ना राजपूत यांना व्यासपीठावर बोलवून त्यांना आमंत्रित करून त्यांचं मानचिन्ह देऊन सन्मान करावा. एकदा जोरदार टाळ्या आजचे अतिथी ज्योत्स्ना राजपूत साठी झाल्या पाहिजे. खरं तर आजची मैफिल ही तुम्हा सर्वांच्या उत्स्फूर्त दादीने रंगून येणार आहे. खरं तर म्हणतात की जाण आणि कान असलेला कलाकार गरजेचा असतो आणि ही भरलेली मैफिल पाहून वाटते की कान तर सर्वांकडेच आहेत. आज जरा कवितेचं आणि गझलेचं जाण असलेली आपण व्यक्ती पाहूयात. एकदा जोरदार टाळ्या ज्योत्स्ना राजपूत मॅमसाठी झाल्या पाहिजे. बऱ्याचदा काय होतं, एखादी मैफिल रंगात येते आणि त्यानंतर खरं तर फार अनौपचारिक असतं, पण मान सन्मान हे सर्व करावंच लागतं. पण आज आपण हे सत्र थोडं अगोदर घेऊयात, कारण जेव्हा या बहारदार गझलकारांची गझल सुरू होईल तेव्हा यातून बाहेर निघणं फार अवघड असणार आहे. तर तुम्हाला आणि यांना थोडीशी सवलत देऊन अगोदरच मोकळीक देतो. तर आपण आजच्या कार्यक्रमाचे सन्मान वितरण आपण अगोदरच करत आहोत. तर मी माझे सहनिवेदक शशिकांत कोळी यांना आमंत्रण करतो आणि विनंती करतो की त्यांनी गझलकारांचे मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन स्वागत करावे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे बंडू सुमन अंधेरे यांच्यासाठी. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे अनिकेत सोनवणे यांच्यासाठी. एकदा जोरदार टाळ्या अपूर्व राजपूत यांच्यासाठी झाल्या पाहिजे. शशिकांत दादाला विनंती करतो की त्यांनी नैनेश तांबे यांचं मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सन्मान करावा. एकदा जोरदार टाळ्या नैनेश तांबेसाठी झाल्या पाहिजे. आपला पुढचा गझलकार रेणुका पांचाळ यांचं मी मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन स्वागत करतो. एकदा जोरदार टाळ्या रेणुका पांचाळ साठी झाल्या पाहिजे. मी पुढच्या माझी सहनिवेदक अनघा जावकर हिला विनंती करतो की तिने श्रद्धा खानविलकर यांना मान सन्मान आणि मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन त्यांचं स्वागत. एकदा जोरदार टाळ्या त्यांचं स्वागत झालं पाहिजे. आपले पुढचे गझलकार आकाश सावंत यांना मी मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन रंगमंचावर आमंत्रित करतो. एकदा जोरदार टाळ्या भैरवी चित्रे यांच्यासाठी झाला पाहिजे.
मी आजचे समन्वयक बंडू दादा यांना विनंती करतो की त्यांनी आपले आजचे विशेष अतिथी ज्योत्स्ना राजपूत आणि दिलीप पांढरपट्टे सर यांना मानचिन्हांनी प्रमाणपत्र देऊन त्यांना स्वागत करावं. त्यांचं नंतर दिलीप पांढरपट्टे सरांचं. ठीक आहे. आपले पुढचा गझलकार सिद्धेश लखमदे याचं मी आमंत्रण आणि सन्मानपत्र देण्यासाठी शशीदादाला विनंती करतो की त्याने सिद्धेश आणि सारंग पांपटवार या दोघांचे सन्मानपत्र आणि मानचिन्ह देऊन स्वागत करावं. मी बंडू दादाला सांगतो की त्याने शशीचं सन्मानपत्र आणि मानचिन्ह देऊन स्वागत करावं. आणि मी शशी दादाला अशी विनंती करतो की त्याने बंडू दादाचं मानचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन स्वागत करावं. कधी झालं? अरे बापरे, मैफिल संपणार नाही वाटतं आज. आता राहिलेच आहे. बरं, एकदा जोरदार टाळ्या माझा गझलकार मित्र जयेश पवार साठी झाला पाहिजे. जयेश पवार यांचं मानचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन मी स्वागत करायला सांगतो शशी दादाला. नाही आहेत, काढून ठेवले तुझ्या नावाचे. मी आकाश कंकाळ याला विनंती करतो त्याने आजची सहनिवेदक आणि गझलकार अनघा जावकर हिचं मानचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन स्वागत करावं. आकाश, तू तिचं कर अगोदर. मी अनघा जावकर यांना विनंती करतो की त्यांनी आकाश कंकाळ यांचं मानचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन स्वागत करावं. बरं, सर्वजण आतुर झालेले आहेत. खरं तर हे फार नंतर होतं, शेवटी होतं, तर ते शेवटी नको. त्या गझलेंच्या माहोलमध्ये तुम्ही राहावं म्हणून आपण हा सगळा अट्टहास केला. आणि आता हे गझलकार यांच्या गझला तुमचे कान आणि तुमचं मन, मी या दोघांनाही अनघा जावकर आणि शशिकांत कोळी यांच्या स्वाधीन करून तुमची रजा घेतो आणि आजच्या गझल मुशायराची सुरुवात करतो. धन्यवाद. नमस्कार 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 मंडळी. मैफिलीत या इतकी गर्दी तोबा तोबा, मैफिलीत या इतकी गर्दी तोबा तोबा, इतक्या जखमा इतके दर्दी तोबा तोबा. हा आमचे पुण्याचे गझलकार मित्र आहेत आनंद रघुनाथ यांचा शेर आहे. आणि असं म्हणतात किंवा ही मान्यता आहे की कुठलाही कार्यक्रम हा मंचावर जितका सादर होताना रंगत जातो त्याला तुमच्या प्रेमाची, तुमच्या टाळ्यांची, तुमची दाद ही नाही मिळाली तर त्याला ती रंगत चढणारच नाही. त्याच्यामुळे तुमच्याशिवाय कुठलाच कार्यक्रम पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे एक टाळ्यान होऊन जाऊ दे तुमच्या स्वतःसाठी. आणि आज आम्हाला ज्योत्स्नाताई इकडे अतिथी म्हणून लाभले आहेत, पांढरपट्टे सर आलेले आहेत आणि कार्यक्रमाला आपल्याला खूप उशीर करायचा नाहीये त्याच्यामुळे मी मुशायरा सुरू करणार आहे. आणि कुठल्याही कार्यक्रमामध्ये किंवा आता आपण क्रिकेट बघूया तर ओपनिंग बॅट्समनवर बरीच भिस्त असते. त्यामुळे आजचा आपला ओपनिंग बॅट्समन आहे अनिकेत सोनवणे. तर अनिकेत काय म्हणतो स्वतःबद्दल की मी अजब एक पिंजरा आहे, मी अजब एक पिंजरा आहे, दार आहे मला कडी नाही. तर अनिकेतचं आपण स्वागत करूया भरपूर टाळ्यांनी. अनिकेत सोनवणे. हॅलो, आवाज येतोय? आता आपलं साहित्य संमेलन आहे, तर साहित्य म्हणजे शब्द आणि शब्द म्हणजे साहित्य यांचं काय नातं असतं. पण कसं असतं की आपण शब्दांत अडकून जातो, तर जरा त्याच्या पुढे जायला पाहिजे. कारण कसं असतं की होत नाही लिहून काहीही, होत नाही लिहून काहीही,
शब्द ही एक अडथळा आहे. होत नाही लिहून काहीही, शब्द ही एक अडथळा आहे. आणि फार भाळू नकोस शब्दांवर, फार भाळू नकोस शब्दांवर, फार भाळू नकोस शब्दांवर, शायरी नेहमी खरी नसते. खरे खोटे समजते शेवटी. एक मधला एक शेर. खरे खोटे समजते शेवटी, कुणी नसते कुणाचे शेवटी. खरे खोटे समजते शेवटी, कुणी नसते कुणाचे शेवटी. आणि तयारी चालते आयुष्यभर, तयारी चालते आयुष्यभर, परीक्षा रद्द होते शेवटी. तयारी चालते आयुष्यभर, परीक्षा रद्द होते शेवटी. खरे खोटे समजते शेवटी, कुणी नसते कुणाचे शेवटी. गझल घेतो. आता एकच रोमॅन्टिक शेर आहे, नंतर सगळे सिरियस होतील, तर तो घेतो. चल खेळूया सट्टा आपण, चल खेळूया सट्टा आपण, प्रेम वगैरे करूया आपण. चल खेळूया सट्टा आपण, प्रेम वगैरे करूया आपण. आणि पहिल्या सरीत समजून गेले, पहिल्या सरीत समजून गेले, कितीक भरला खड्डा आपण. क्या बात आहे. पहिल्या सरीत समजून गेले, क्या बात कितीक आहे. भरला खड्डा आपण. आणि टिकून राहिले म्हणून नाते. तर बघा, टिकून राहिले म्हणून ना ते, वा 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 वा. टिकून राहिले म्हणून नाते, दिला सारखा धोका आपण. दिला सारखा धोका आपण. आणि मोकळीक अंगाशी येते, मोकळीक अंगाशी येते, करत राहतो गुंता आपण. एक काम धड केले नाही, एक काम धड केले नाही, फक्त पसारा केला आपण. पाय घसरला हरकत नाही, पाय घसरला हरकत नाही, बदलून बघूया चपला आपण. तपशील सगळे याद राहिले, तपशील सगळे याद राहिले, विसरून गेलो मुद्दा आपण. आणि घडायचे ते घडून गेले, समोर आता बघूया आपण. मुळात काही बदलत नाही, मुळात काही बदलत नाही, फक्त बदलतो गरजा आपण. मुळात काही बदलत नाही, फक्त बदलतो गरजा आपण. आणि कशास टाळ्या कशास बोंबा, कशास टाळ्या कशास बोंबा, श्रोता आपण वक्ता आपण. कशास टाळ्या कशास बोंबा, श्रोता आपण वक्ता आपण. आणि प्रवास होईल कसा आपला, प्रवास होईल कसा आपला, ठरवत बसतो रस्ता आपण. ठरवत बसतो रस्ता आपण. आणि दिवस आजचा जगतो कोठे, दिवस आजचा जगतो कोठे, करत राहतो परवा आपण. परवा, दिवस आजचा जगतो कोठे, करत राहतो परवा आपण. आणि सरते शेवट होते जप्ती, सरते शेवट होते, चुकवत बसतो हफ्ता आपण. चुकवत बसतो हफ्ता आपण. आणि शेवटचं शेर आणि थांबतो की वेळ अजूनही गेली नाही, वेळ अजूनही गेली नाही, होऊ शकतो किस्सा आपण. होऊ शकतो किस्सा आपण. चल खेळूया सट्टा आपण, प्रेम वगैरे करूया आपण. धन्यवाद. वा निघेत वा. असं म्हणतात की सदऱ्याचं पहिलं बटन व्यवस्थित लागलं की बाकीची सगळी बटणं व्यवस्थितच लागणार आहेत. आणि अनिकेतवरती खूप मोठी जबाबदारी होती आणि ते पहिलं बटन मला वाटतं अगदी छान लागलेलं आहे. त्याच्यासाठी त्याला टाळ्या होऊन जाऊ देत.
आता पुढचा गझलकार जो तुमच्या भेटीला येतो आहे, आपण असं म्हणतो किंवा आधीच्या पिढीकडनं आपण ऐकलंय की आता हा जो मंच आहे हा फिजिकल मंच झाला. याच्या व्यतिरिक्त आपल्या सगळ्यांसाठी जो अवेलेबल मंच असतो तो म्हणजे सोशल मीडिया. तर सोशल मीडियाचाही स्वतःसाठी वापर व्यवस्थित कसा करून घ्यायचा, प्रत्येकाकडनं काहीतरी शिकण्यासारखं असतं आणि काही व्यक्ती अपूर्व होऊन जातात. अशा अपूर्व राजपूतला मी त्याची गझल पेश करायला सांगते. आणि अपूर्वचा एक अत्यंत सुंदर शेर आहे, मलाही खूप आवडता शेर आहे त्याचा, की व्यथेचा माझा इथे एवढा सत्कार नाही, व्यथेचा माझ्या इथे एवढा सत्कार नाही, मला माहीत आहे मी कुणी गुलजार नाही, मला माहीत आहे मी कुणी गुलजार नाही. अपूर्व राजपूत. अनिकेत म्हटलं की माझ्या संपूर्ण गझलेमध्ये एकच रोमॅन्टिक शेर आहे आणि बाकीचे सिरियस आहे. माझ्या गझले सगळे रोमॅन्टिक आहेत, एकच सिरियस आहे. सो जुन्याच जखमा बसतो कोरत नंतर नंतर, जुन्याच जखमा बसतो कोरत नंतर नंतर, फार त्रास मग जातो वाढत नंतर नंतर, जुन्याच जखमा बसतो कोरत नंतर नंतर, फार त्रास मग जातो वाढत नंतर नंतर, आणि सुरुवातीला तीही नाही नाही म्हणते, सुरुवातीला तीही नाही नाही म्हणते, बर. तोल तिचाही जातो घसरत नंतर नंतर. आता 2 सिरियस घेतो म्हणजे नंतर आपण मोकळे बॅटिंगला. अनुभव होता की शेर होता? मी लिहितो ते माझे नाही तुमचे आहे, माझी कविता माझी नसते सुचल्यानंतर. क्या बात आहे, क्या बात आहे, वा. एक मधला एक शेर घेतो अजून, की जुन्या चुकांचे 4 निखारे मागे उरले, जुन्या चुकांचे 4 निखारे मागे उरले, हळूहळू मग नावापुरते नाते उरले, जुन्या चुकांचे 4 निखारे मागे उरले, हळूहळू मग नावापुरते नाते उरले, ती गेल्यावर मनासारखे सुचले नाही, ती गेल्यावर मनासारखे सुचले नाही, कवीकडे केवळ शब्दांचे साचे उरले, या जगण्याचे शल्य असे की मौन चालले आहे वाढत, या जगण्याचे शल्य असे की मौन चालले आहे वाढत, बोलायला बरेच असते पण बोलावे नाही वाटत. आणि शेर ऐका की तरंग प्रेमळ उठले नाही याचे कारण नंतर कळले, तरंग प्रेमळ उठले नाहीत याचे कारण नंतर कळले, नदी कोरडी होती तियन खडे राहिलो आपण टाकत. वा 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 वा, क्या बात आहे, जबरदस्त, वा वा, मुकर्रर मुकर्रर मुकर्रर. तरंग प्रेमळ उठले नाहीत याचे कारण नंतर कळले, नदी कोरडी होती तियन खडे राहिलो आपण टाकत. आणि गझल ठेवतो की गुलाब चाफा अत्तर बित्तर तिच्या पुढे तर काहीच नाही, गुलाब चाफा अत्तर बित्तर तुझ्या पुढे तर काहीच नाही, झाडे वेली हिरवळ डोंगर तुझ्या पुढे तर काहीच नाही, गुलाब चाफा अत्तर बित्तर तुझ्या पुढे तर काहीच नाही, झाडे वेली हिरवळ डोंगर तुझ्या पुढे तर काहीच नाही, आणि थंडी इतकी वाढत आहे काय काय घेऊ अंगावर, थंडी इतकी वाढत आहे काय काय घेऊ अंगावर, शाल पांघरून स्वेटर चादर तुझ्या पुढे तर काहीच नाही, थंडी इतकी वाढत आहे काय काय घेऊ अंगावर, शाल पांघरून स्वेटर चादर तुझ्या पुढे तर काहीच नाही, आणि जसा गोडवा तुझ्यात आहे तसा गोडवा कुणात नाही, जसा गोडवा तुझ्यात आहे तसा गोडवा कुणात नाही, ऊस गुळ वाटीभर साखर तुझ्या पुढे तर काहीच नाही, ऊस गुळ वाटीभर साखर तुझ्या पुढे तर काहीच नाही, आणि तुझी दाद नजरेतून मिळते हव्या कशाला शिट्ट्या टाळ्या, तुझी दाद नजरेतून मिळते हव्या कशाला शिट्ट्या टाळ्या, वा वा क्या बात मुकर्रर तुझ्या पुढे तर काहीच नाही, तुझी दाद नजरेतून मिळते हव्या कशाला शिट्ट्या टाळ्या, वा वा
क्या बात मुकर्रर, तुझ्या पुढे तर काहीच नाही. तुझे चुकून डोळे डबडबले असे वाटले होते तेव्हा. तुझे चुकून डोळे डबडबले असे वाटले होते तेव्हा. गंगा यमुना अथांग सागर तुझ्या पुढे तर काहीच वा नाही. वा वा. वा वा. तुझे चुकून डोळे डबडबले असे वाटले होते तेव्हा. गंगा यमुना अथांग सागर तुझ्या पुढे तर काहीच नाही. आणि गजला कविता लिहू तुझ्यावर, शेवटचा शेर आहे. गजला कविता लिहू तुझ्यावर की एखादी ओळ लिहू. गजला कविता लिहू तुझ्यावर की एखादी ओळ लिहू. झालो मी काहीही सादर, तुझ्या पुढे तर काहीच नाही. गुलाब चाफा अत्तर बित्तर तुझ्या पुढे तर काहीच नाही. क्या बात आहे, क्या बात आहे. हा गझलकार खरं तर मला घरगुती गझलकार वाटला. साखर गुळ चादर बिदर सगळं काही गझलेमधून घेऊन आला. अपूर्व राजपूत अतिशय सुंदर गझल त्याने सादर केली. आणि गा. अपूर्वला अपूर्व राजपूत, अपूर्वचं नाव अपूर्व राजपूत कसं झालं असेल याचा तुम्हाला अंदाज आलाच असेल. आणि काही व्यक्ती घडून जातात आणि त्या आपल्यामध्ये कायम राहतात. त्या नावाने नाही असण्याने अपूर्व असतात. जसे आपले सुरेश भट साहेब. आणि सुरेश भट साहेब म्हणून गेलेत की जरी या वर्तमानाला कळेना आमुची भाषा. जरी या वर्तमानाला कळेना आमुची भाषा. विजा घेऊन येणाऱ्या पिढ्यांशी बोलतो आम्ही. विजा घेऊन येणाऱ्या पिढ्यांशी बोलतो आम्ही. भट साहेबांनी कदाचित पुढची पिढी आधीच बघितलेली असेल आणि अशा पिढीमधला म्हणजे आपला हा युवा गझल संमेलन आहे आणि त्याला आजच्या पिढीमधला एक प्रॉमिसिंग गझलकार म्हणून उद्या जो नावारूपाला येईल अशा गझलकाराला मी आता बोलवते नैनेश. जो नैनेश म्हणतो की माझा झाला तेव्हा कळले तुटला होता. माझा झाला तेव्हा कळले तुटला होता. जीव एकटा किती एकटा पडला होता. ज्या रस्त्याच्या नादाने मी चुकलो रस्ता. ज्या रस्त्याच्या नादाने मी चुकलो रस्ता. तो रस्ता तर माझ्या आधी चुकला होता. तो रस्ता तर माझ्या आधी चुकला होता. नैनेश तांबे. धन्यवाद. अपूर्व म्हणाला तोल तिचाही जातो घसरत नंतर नंतर. अपूर्व सुरुवातीला हवे वाटते. सुरुवातीला हवे वाटते नंतर नंतर कसरत होते. सुरुवातीला हवे वाटते नंतर नंतर कसरत होते. ज्यास बालपण म्हणतो आपण असे बालपण नव्हते माझे. ज्यास बालपण म्हणतो आपण असे बालपण नव्हते माझे. कुणी येऊनी मुकाच घ्यावा असे गालपण नव्हते माझे. ज्यास बालपण म्हणतो आपण असे बालपण नव्हते माझे. कुणी येऊनी मुकाच घ्यावा असे गालपण नव्हते माझे. कुठून आणू गझलेमध्ये दुःख मी माझ्या खोटे खोटे. कुठून आणू गझलेमध्ये दुःख मी माझ्या खोटे खोटे. आणि सुखावर टाळ्या घेऊ असे हाल पण नव्हते माझे. आणि सुखावर कुठून आणू गझलेमध्ये दुःख मी माझ्या खोटे खोटे. आणि सुखावर टाळ्या घेऊ असे हाल पण नव्हते माझे. अजून एक म्हटलं एक शेर घेतो की ओठ तर अंगार होते. ओठ तर अंगार होते हे शरीर जळणार होते. ओठ तर अंगार होते हे शरीर जळणार होते. उत्तरे होती भयंकर. उत्तरे होती भयंकर प्रश्न कळवळणार होते. उत्तरे होती भयंकर प्रश्न कळवळणार होते. एक शेर घेतो आणि गझल घेतो की राहिल्या लक्षात कोठे आजवर साऱ्या जणी. राहिल्या लक्षात कोठे आजवर साऱ्या जणी. तीच आठवते जिने डोळ्यात पाणी आणले. काय शेर आहे. वा 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 वा. मुकरर मुकरर.
राहिल्या लक्षात कोठे आजवर साऱ्या जणी, तीच आठवते जिने डोळ्यात पाणी आणले. धन्यवाद. गझल घेतोय की सांगा. पाठीवरती प्रेमाचे वळ आठवते. पाठीवरती प्रेमाचे वळ आठवते. किती भयानक गेलेली कळ आठवते. पाठीवरती प्रेमाचे वळ आठवते. किती भयानक गेलेली कळ आठवते. तुझ्यात होता एक झरा मी भिजायचो. तुझ्यात होता एक झरा मी भिजायचो. तू म्हटल्यावर नुसती खळखळ आठवते. तुझ्यात होता एक झरा मी भिजायचो. तू म्हटल्यावर नुसती खळखळ आठवते. तू त्याच्या जाळ्यात अडकली बरे असो. तू त्याच्या जाळ्यात अडकली बरे असो. मीही टाकून बसलेलो गळ आठवते. बर. तू त्याच्या जाळ्यात अडकली बरे असो. मीही टाकून बसलेलो गळ आठवते. मी माझा जळलो जळलो आणि भिजलोही. मी माझा जळलो जळलो आणि भिजलोही. तुला लागली नव्हती पण झळ आठवते. मी माझा जळलो जळलो आणि भिजलोही. तुला लागली नव्हती पण झळ आठवते. जखमा सुकल्या वळही मिटले असतील ना. जखमा सुकल्या वळही मिटले असतील ना. मला तेवढी उगाच भळभळ आठवते. आणि तू माझी होतीस खरे हे आठवतो. तू माझी होतीस खरे हे आठवतो. तू माझी होतीस खरे हे आठवतो. तू माझी म्हटले की मृगजळ आठवते. वा 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 वा. तू माझी म्हटले की मृगजळ आठवते. आठवते आठवते सारे आठवते. आठवते आठवते सारे आठवते. सारे म्हणजे आपण केवळ आठवते. वा वा वा. सारे म्हणजे आपण केवळ आठवते. आठवते एकीचे बळ नव्हते इतके. 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 म्हणून आता दुसरीचे बळ आठवते. म्हणून आता दुसरीचे बळ आठवते. आठवते आठवते सारे आठवते. क्या बात आहे, क्या बात आहे. मी नयनच्या आठवतेवरून मला माझे काही आठवतेवरचे शेर आठवले. ते असे की जरा अंधार झाला की मला तर हेच आठवते. जरा अंधार झाला की मला तर हेच आठवते. तिचा तो हात हातियन पुढे सारेच आठवते. तिचा तो हात हातियन पुढे सारेच आठवते. आणि मुळातच चेहरा सांगून जातो स्पर्श प्रेमाचा. की मुळातच चेहरा सांगून जातो स्पर्श प्रेमाचा. मला तर चेहरा म्हणता तिचे हसणेच आठवते. मला तर चेहरा म्हणता तिचे हसणेच आठवते. आता मगाशी खरं तर रोहनने सांगताना असं सांगितलं की माझा सहनिवेदक शशिकांत कोळी म्हणून. तुम्हाला वाटलं असेल की हा फक्त बसायला झालाय की काय इथे. आता ज्ञानेश्वर पण सादर केलं की कुणी मुका घ्यावा असे गाल पण नव्हते माझे. मला बसल्या बसल्या असंच वाटू लागलं होतं की कसे करू सुरू निवेदन असे हाल पण नव्हते माझे. तर शेवटी मी आलोय तुमच्या समोर. तर सांगायचा मुद्दा असाच की यापुढची जी गझलकारा येते असं आपण म्हणतो किंवा असं आपल्याला माहिती आहे की शिक्षण खूप काही झाल्यानंतर थोडीफार अरसिकता येत असते. म्हणजे असं खरं नसेल पण तरीही असं थोडंफार कुठल्या प्रमाणामध्ये असं जाणवतं आपल्याला. पण जी पुढची गझलकार आहे ती खूप उच्च शिक्षित आहे. तिने MA संस्कृतमध्ये केलं आहे. सायकॉलॉजीमध्ये क्लिनिकल सायकॉलॉजीमध्ये पण ती BA आहे. आणि ती मुंबई युनिव्हर्सिटीची गोल्ड मेडलिस्ट सुद्धा आहे. तर ही पुढची जी गझलकार आहे रेणुका पंचाळ, मुंबई बोरिवलीवरून आलेली. मी तिला आवाज देतोय. तिने तिची एक गझल सादर करावी. रेणुका पंचाळ.
धन्यवाद. आपण सगळ्यांनी भगवद्गीता वाचली आहे आणि भगवद्गीतेमध्ये आपल्याला भगवंत सांगतात की अरे अर्जुना, मन आणि बुद्धी या दोघांमध्ये बुद्धी श्रेष्ठ आहे. कठोपनिषदातला जो रथ सिद्धांत आहे, रथ दृष्टांत आहे, त्यामध्येही बुद्धीचं महत्व खूप दिलेलं आहे. आणि बऱ्याच वेळेला आपण आपल्या आयुष्यात मन आणि बुद्धी यांच्या द्वंद्वामध्ये अडकतो. बऱ्याचदा आपण वाटतं मनाचा कौल घ्यावा, कधी कधी असं वाटतं नाही बुद्धीचा कौल घ्यावा. आणि शेवटी आपल्याला बुद्धीच योग्य मार्गदर्शन कसं करते आणि त्यासाठी आपल्या बुद्धीला धार हवी. तर हेच सांगण्याचा प्रयत्न आहे. शाई तो घडावे ऐसा विचार आहे. शाई तो घडावे ऐसा विचार आहे. शस्त्राहुनीच माझ्या बुद्धीस धार आहे. शाई तो घडावे ऐसा विचार आहे. दुनिया मला विचारे आहे कशी खुशाली. बऱ्याचदा आपण बाहेर जात असतो, काय कसं काय बरं आहे ना, सगळेजण खुशाली विचारत असतात. तर दुनिया मला विचारे आहे कशी खुशाली. शब्दात घोळलेला एक एक वार आहे. शस्त्राहुनीच माझ्या बुद्धीस धार आहे. आता आपल्याला उपदेश करणारे बरेच भेटत असतात. अर्थात त्यातले काही ज्येष्ठ श्रेष्ठ असतातच, पण आपल्याला बऱ्याचदा असं वाटत असतं, विशेषतः आम्हाला तरुण मुलांना, की कशाला राहू देत की. तर वाटेत भेटतो हा बाजार पंडितांचा. आता इथे पंडित या शब्दावरती थोडासा जोर आहे. वाटेत भेटतो हा बाजार पंडितांचा. नजरेत आज माझ्या प्रत्येक ठार आहे. शस्त्राहुनीच माझ्या बुद्धीस धार आहे. नीती तो ओवले मी कित्येक श्वास माझे. आजकाल नीती हा शब्द कधी कधी असं वाटतं फक्त डिक्शनरीतच राहिलाय की काय. नीती तो ओवले मी कित्येक श्वास आहे. कित्येक श्वास माझे. दंभात नासलेली दुनिया जुगार आहे. शस्त्राहुनीच माझ्या बुद्धीस धार आहे. शाई तो घडावे ऐसा विचार आहे. आता आपण लेखकांसाठी आपल्या शस्त्र म्हणजेच लेखणी, तर त्यामुळे आता लेखणीला घेऊन युद्ध लढायची इच्छा आहे. घेऊन लेखणीला लढतेच युद्ध आता. घेऊन लेखणीला लढतेच युद्ध आता. भ्रष्टांस सांगते मी तुमचीच हार आहे. शाई तो घडावे ऐसा विचार आहे. शस्त्राहुनीच माझ्या बुद्धीस धार आहे. शस्त्राहुनीच माझ्या बुद्धीस धार आहे. धन्यवाद. त्या बात आहे रेणुका. प्रत्येक शिरागणिक तिनं त्याचं केलेलं विश्लेषण पण तितकंच छान होतं. गझल ही तितकीच दमदार होती तिची. या पुढची गझलकारा जिला मी आता सध्या बोलवणार आहे, तिच्याविषयी सांगायचं म्हटलं तर ज्या काही मोजक्या गझलकारा सध्या गझलेमध्ये लिहित आहेत, दर्जेदार लिखाण करत आहेत, त्यामधलं एक नाव आपण तिला म्हणू शकतो, जी की दर्जेदारपणा सांभाळून गझल लिहिते आहे. विशेष करून छोट्या भरामध्ये लिहिताना ती सुंदर लिहिते. तर अशी गझलकारा श्रद्धा खानविलकर हिला मी माईकवरती आमंत्रण देतो की तिने तिची एक गझल सादर करावी. नमस्कार. काही शेर घेते. शांत निसते ते शहर नाही. शांत निसते ते शहर नाही. हे बरे शहरात घर नाही. शांत निसते ते शहर नाही. हे बरे शहरात घर नाही. आणि भेटण्यासाठी नका येऊ. भेटण्यासाठी नका येऊ. मी स्वतःमध्ये हजर नाही. आणि काही शेर आहेत की पिंजऱ्यामध्ये किती धडपड सुरू आहे. पिंजऱ्यामध्ये किती धडपड सुरू आहे. कोंडले गेले नव्याने पाखरू आहे. आणि सख्य नाही या घराशी फारसे माझे.
सख्य नाही या घराशी फारसे माझे, या तुझ्या शहरात मी भाडे करू आहे. गजल घेते. फार नव्हे पण थोडी करता येते, फार नव्हे पण थोडी करता येते, रेष सुखाची मोठी करता येते. फार नव्हे पण थोडी करता येते, रेष सुखाची मोठी करता येते. आणि त्याच्या मधल्या पाखरास हे सांगा, त्याच्या मधल्या पाखरास हे सांगा, तिला मनाची फांदी करता येते. वा वा शोभा. त्याच्या मधल्या पाखरास हे सांगा, तिला मनाची फांदी करता येते. तुझ्याकडे बघताच मनाला पटते, जादू डोळ्यांनीही करता येते. तुझ्याकडे बघताच मनाला पटते, जादू डोळ्यांनीही करता येते. आणि तरुणाईचा हा शेर आहे की प्रेम एक सोयीस्कर चूक अशी जी, प्रेम एक सोयीस्कर चूक अशी जी, एकानंतर दुसरी वा वा वा. प्रेम एक सोयीस्कर चूक अशी जी, एकानंतर दुसरी करता येते. आणि तितक्या लवकर मोठे होता येते, जितकी हाजी हाजी करता येते. तितक्या लवकर मोठे होता येते, जितकी हाजी हाजी करता येते. फक्त तिच्यावर बोलू शकतो आपण, फक्त तिच्यावर बोलू शकतो आपण, व्यथा कुणाची हलकी करता येते. फक्त तिच्यावर बोलू शकतो आपण, व्यथा कुणाची हलकी करता येते. आणि शेर पहा हा की मनात ज्ञाना तुका रुजवल्यानंतर, मनात ज्ञाना तुका रुजवल्यानंतर, बसल्या जागी वारी करता येते. मनात ज्ञाना तुका रुजवल्यानंतर, बसल्या जागी वारी करता येते. फार नव्हे पण थोडी करता येते, रेष सुखाची मोठी करता येते. क्या बात आहे, क्या बात आहे. अतिशय सुंदर गजल श्रद्धाने सादर केली आहे. तिच्या गझलेमधला खरं तर विश्वास किंवा आत्मविश्वास तुम्ही बघितला तर तुमच्या लक्षात आला असेल की तिनं किती सुंदर पद्धतीने आणि किती बोलक्या शब्दात तिने ती गझल मांडली. आणि मला सांगायचा हाच मुद्दा आहे की जर आत्मविश्वास खरंच कोणाकडे बघायचा असेल ना तर तुम्हाला कवीची संगत करता यायला हवी. म्हणजे एका कवीकडेच इतका आत्मविश्वास असू शकतो. म्हणजे माझ्या मी स्वतः पण आहेच, माझ्या बाजूला पण काही कवी लोक राहतात, तर त्यांच्यामधल्या एका माझ्या कवीला एक मुलगा आहे, तो नेहमी बोबडं बोलत असतो. आणि नेहमी मी त्यांना एकदा विचारलं असंच की काय हो तुमचा मुलगा नेहमीच बोबडं बोलतो का, तर त्यांनी मला अगदी धरकावून सांगितलं की नाही, तो जेव्हा बोलतो तेव्हाच बोबडा बोलतो. सांगायचा मुद्दा हा यातला की जे काही बोलाल ना ते तुम्ही आत्मविश्वासानं बोलता यायला हवं तुम्हाला. आणि तो आत्मविश्वास खरोखर कवीकडे असतो. असाच एक आत्मविश्वास असणारा कवी गझलकार आपल्यामध्ये सध्या इथे उपस्थित आहे. असं आपण म्हटलं जाते की एक प्रत्येकाचं एक वेगवेगळं ब्रह्मांड असतं. जसं आपल्या ब्रह्मांड, ज्या ब्रह्मांडामध्ये चंद्र असतो, सूर्य असतो, तारे असतात, भावना असतात, वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या भावना असतात. तसंच कवीचं सुद्धा एक स्वतःचं असं ब्रह्मांड असतं. कवीच्या स्वतःचा असा एक चंद्र असतो, स्वतःचा असा एक सूर्य असतो, स्वतःच्या अशा काही भावना असतात, स्वतःच्या ज्या काही जाणीवा असतात, त्या जाणीवेतून कवी व्यक्त होत असतो आपल्यासमोर. आणि मग त्या जाणीवेतून जे काही समोर येतं ते अगदी अतुलनीय असतं किंवा अगदी दाद देऊन जाणारं असतं. असाच हा पुढचा गझलकार आहे, ज्याची गझल तर तितकी दर्जेदार आहेच, पण त्याची फोटोग्राफी पण तेवढी दर्जेदार आहे. तो गझलेमधून, शेरामधून जितका व्यक्त होतो तितकाच त्याच्या फोटोग्राफीमधून सुद्धा व्यक्त होतो. तर मी पुढचा गझलकार तो इथे बोलवतोय, पुण्याहून आलेला आकाश सावंत. त्याला मी आवाज देतोय, त्याने त्याची एक गझल इथे सादर करावी अशी त्याला विनंती. आकाश सावंत. तिला भेटल्यावर असा पेच, किती वेळ जातो नि कोण्यात ह्या. तिला भेटल्यावर असा पेच पडतो, किती वेळ जातो नि कोण्यात ह्या. तिच्या पापण्यांवर उभे लाख मिसरे, लिहावी गझल की पहावे तिला. सगळ्यांमध्ये राहूनही नामानिराळा राहिलो, सगळ्यांमध्ये राहूनही नामानिराळा राहिलो. कोणी न माझे राहिले ना मी कुणाचा राहिलो.
का पाहिजे होता तसा आकार नाही लाभला, का पाहिजे होता तसा आकार नाही लाभला, मी जन्मभर सगळीकडे शोधित साचा राहिलो. तू मोडल्या शब्दा कितीदा मोडली वचने तुझी, तू मोडल्या शब्दा कितीदा मोडली वचने तुझी, आणि मी तुझ्यावर जन्मभर ठेवत भरोसा राहिलो. आणि शेर बघा की एका दिशेपासून मी भिरकावलो गेलो असा, एका दिशेपासून मी भिरकावलो गेलो असा, मग ना धरेचा राहिलो मी ना नभाचा राहिलो. एक गझल सादर करतो. गझले आधी काही सुट्टे शेर. आता ठिपकत सुद्धा नाही जरा पाऊस म्हटल्यावर, उन्हाळ्याचे दिवस आहेत, जरा पावसाचं आपण चिंतन करून थोडं गारवा. आता ठिपकत सुद्धा नाही जरा पाऊस म्हटल्यावर, किती बरसायची तेव्हा तिला पाऊस म्हटल्यावर. आता ठिपकत सुद्धा नाही जरा पाऊस म्हटल्यावर, किती बरसायची तेव्हा तिला पाऊस म्हटल्यावर. कुणाला काय आठवते, कुणाला काय आठवते, कुणाला काय आठवते, कुणाला काय आठवते, तिची ती वीज आठवते मला पाऊस म्हटल्यावर. तिची ती वीज आठवते मला पाऊस म्हटल्यावर. ऋतूंचे भान नसते फारसे माझ्या मनाला पण, ऋतूंचे भान नसते फारसे माझ्या मनाला पण, किती बेभान होतो मी तिचा पाऊस म्हटल्यावर. किती बेभान होतो मी तिचा पाऊस म्हटल्यावर. तुला पाऊस म्हणणारा जरा जर भेटला दुसरा, तुला पाऊस म्हणणारा जरा जर भेटला दुसरा, तुला का राग येतो मी हिला पाऊस म्हटल्यावर. तुला पाऊस म्हणणारा जरा जर भेटला दुसरा, तुला का राग येतो मी हिला पाऊस म्हटल्यावर. आता ठिपकत सुद्धा नाही जरा पाऊस म्हटल्यावर, किती बरसायची तेव्हा तिला पाऊस म्हटल्यावर. माझा मित्र रोहन आलाय, रोहनची फरमाईश होती या गझलेची. रोहन आलायस ना? गझल घेतो. एक काळ जी मना मनात राहिली, एक काळ जी मना मनात राहिली, शेवटी तिची व्यथा घरात राहिली. एक काळजी मना मनात राहिली, एक काळजी मना मनात राहिली, शेवटी तिची व्यथा घरात राहिली. वास्तवात आणणे शक्य झाले, वास्तवात आणणे शक्य झाले, वास्तवात आणणे शक्य झाले. एक छान गोष्ट पुस्तकात राहिली, वास्तवात आणणे शक्य झाले. एक छान गोष्ट पुस्तकात राहिली. एक शेर बघा की एक दुःख पार मुंबईत पोचले, एक दुःख पार मुंबईत पोचले, आणि एक वंचना पुण्यात राहिली. एक दुःख पार मुंबईत पोचले, आणि एक वंचना पुण्यात राहिली. वापरून घेतलेच अर्धवट मला, शशी वापरून घेतलेच अर्धवट मला, हीच एक सलमनास खात राहिली. वापरून घेतलेच अर्धवट मला, हीच एक सलमनास खात राहिली. शेवटचा शेर. एक सुख जन्मभर उदास राहिले, एक सुख जन्मभर उदास राहिले, एक वेदना सदैव गात राहिली. एक सुख जन्मभर उदास राहिले, एक वेदना सदैव गात राहिली. एक काळजी मना मनात राहिली, शेवटी तिची व्यथा घरात राहिली. खूप सुंदर आकाश. महाराष्ट्राचे लाडके कवी कवी अरुण म्हात्रे सर इथे उपस्थित राहिलेत. त्यांचं जोरदार स्वागत करा जोरदार टाळ्यांमध्ये. सरांचा नेहमीच गझलवरती गझलकारांवरती अतिशय जीव राहिलेला आहे. त्यांच्या प्रेमापोटी सर आज इथे उपस्थित आहेत. तुमचं सहर्ष स्वागत सर. आणि मगाचपासून तुम्ही बऱ्याचशा गझला ऐकल्या. त्या गझलेमध्ये काही काही शब्द तुमच्या कानावर पडले असतील. कोणी मुकर्रर म्हणतंय, कोणी मतला घेतोय म्हणतंय, किंवा कोणी सांगते की 2 शेर घेतोय म्हणून. तर ह्या शब्दांचे नेमके अर्थ काय किंवा काय असतं हे सांगण्याचा एक मोह मला इथे होतोय. की मतला म्हणजे गझलेचा पहिला शेर असतो. पहिल्या ज्या 2 ओळी असतात त्याला मतला म्हटलं जातं. आणि जर का तुम्हाला सादर करताना कळालं असेल की एखादा शेर आवडला असेल, प्रेक्षकातून दाद चांगली आली असेल, तर मुकर्रर म्हटलं जातंय. तर मुकर्रर म्हणजे परत एकदा तो शेर सादर करावा अशी त्याला केलेली विनंती असते.
मक्ता म्हटलं तर मग एखादा शायर आपलं नाव त्या शेरामध्ये गुंफत असतो, तर त्याला मग मक्ता म्हटलं जातं. असे वेगवेगळे शेर गझल्यामधले शब्द तुमच्या कानावर पडत असतील, तर तुम्हालाही कुठे एखादा शेर एखादी ओळ कुठल्या गझलकाराची आवडली तर तुम्ही सुद्धा तशी दाद द्या, तुम्ही सुद्धा तसं मुकर्रर म्हणा त्याला. एक सांगण्याची तुम्हाला विनंती होती आणि भरपूर टाळ्या देत तुम्ही प्रत्येक गझलकाराचं स्वागत करावं अशी विनंती करतो. पुढचे सूत्र अनगा. मला वाटतं शशी आपल्याला खरंच खूप गुणी प्रेक्षक वर्ग आणि श्रोता वर्ग मिळालेला आहे, जो खरंच कुठे दाद देण्याच्या ज्या जागा आहेत तिथे खरंच काहीही कंजूस आणि काहीही हातचं न राखता दाद देतो आहे. आणि आता शशी जसं आकाशला बोलवण्याच्या आधी म्हणाला की आत्मविश्वास बघायचा असेल तर कवीकडे बघावं वगैरे, तर तीन गोड गळ्याच्या गझलकारांकडे असताना मी इथे बसून निवेदन करते ह्यालाच काय ते आत्मविश्वास असं म्हणत असावे. तर याचं सांगण्याचं कारण हे की इथे पुढे मी बोलवते भैरवी चितळे हिला, जी खरंच खूप गोड गळ्याची गझलकारा आहे. कुठल्याही क्षेत्रामध्ये जाताना बायकांना हा प्रॉब्लेम खरंच येत असेल. आपण म्हणजे मी बाई म्हणून लिबर्टी घेत नाहीये, पण घरचं सगळं करून किंवा काही असताना थोडंसं पुरुषांच्या तुलनेने काही गोष्टी करताना बऱ्याचदा जी ओढाताण होते, बऱ्याच गोष्टी होतात आणि त्यातूनही दर्जाकडे वळत असताना ती संख्या ते प्रमाण कमी होत जातं. तरी इकडे खांद्याला खांदा भिडवत सगळ्यांबरोबर बसणारी भैरवी चितळे ही गझलकारा आणि त्यातून तिची वैशिष्ट्य म्हणजे ती तरन्नुममध्ये तिच्या गझला सादर करते आणि प्राथमिक शिक्षण भैरवी घेतेच आहे. आणि भैरवीला मी आवाज देते. भैरवी, तू तुझी गझल तरन्नुममध्ये पेश कर. धन्यवाद. कोणी कुणाच्या असण्याने अवघडला होता, कोणी कुणाच्या असण्याने अवघडला होता, कोणी कुणाच्या नसण्यावरती चिडला होता. कोणी कुणाच्या असण्याने अवघडला होता, कुणी कुणाच्या नसण्यावरती चिडला होता. तिखटाची गोडाशी मैत्री झाली नाही, तिखटाची गोडाशी मैत्री झाली नाही. ज्याचा त्याचा स्वभाव त्याला नडला होता. तिखटाची गोडाशी मैत्री झाली नाही, ज्याचा त्याचा स्वभाव त्याला नडला होता. ज्या शेराला घोडा याचा विचार केला, ज्या शेराला घोडा याचा विचार केला, तोच नेमका तुला कसा आवडला होता. ज्या शेराला घोडा याचा विचार केला, तोच नेमका तुला कसा आवडला होता. आणि डबके होणे बहुधा माझ्या नशिबी होते, डबके होणे बहुधा माझ्या नशिबी होते, म्हणून रस्त्यावरती खड्डा पडला होता. डबके होणे बहुधा माझ्या नशिबी होते, म्हणून रस्त्यावरती खड्डा पडला होता. आणि एक तरन्नुम पेश करते. आठवांच्या उंबऱ्याशी ढाळला पाऊस मी, आठवांच्या उंबऱ्याशी ढाळला पाऊस मी. तू दिलेल्या वेदनेवर गाळला पाऊस मी, तू दिलेल्या वेदनेवर गाळला पाऊस मी. आठवांच्या उंबऱ्याशी ढाळला पाऊस मी. कागदावर पूर आला का अवेळी नेमका, कागदावर पूर आला का अवेळी नेमका. कोरड्या शब्दात जेव्हा चाळला पाऊस मी, कोरड्या शब्दात जेव्हा चाळला पाऊस मी. तू दिलेल्या वेदनेवर गाळला पाऊस मी. मळभ येते पापण्यांवर मग झरावे वाटते, मळभ येते पापण्यांवर मग झरावे वाटते. याच साठी तर घरातच, याच साठी तर घरातच
पाळला पाऊस मी, याच साठी तर घरातच पाळला पाऊस मी. तू दिलेल्या वेदनेवर गाळला पाऊस मी. मोगरा परसातला झिडकारले त्याने मला, मोगरा परसातला झिडकारले त्याने मला. त्यामुळे वेणीत माझ्या माळला पाऊस मी, त्यामुळे वेणीत माझ्या माळला पाऊस मी. तू दिलेल्या वेदनेवर गाळला पाऊस मी. सवय असते जीव घेणी मी मला समजावले, सवय असते जीव घेणी मी मला समजावले. लाखदा भिजण्या गोदर टाळला पाऊस मी, लाखदा भिजण्या गोदर टाळला पाऊस मी. तू दिलेल्या वेदनेवर गाळला पाऊस मी. वैर धरले सावल्यांशी मग उन्हे कवटाळली, वैर धरले सावल्यांशी मग उन्हे कवटाळली. आतला मुद्दाम माझा जाळला पाऊस मी, आतला मुद्दाम माझा जाळला पाऊस मी. तू दिलेल्या वेदनेवर गाळला पाऊस मी. आठवांच्या उंबऱ्याशी ढाळला पाऊस मी. तू दिलेल्या वेदनेवर गाळला पाऊस मी. असं म्हणतात की दात पटकन आली आणि टाळ्या पटकन झाल्या की जे काही प्रोग्राम होता किंवा परफॉर्मन्स होता तो दमदार होता. पण थोडं थांबून त्याच्यानंतर ज्या वेळेला टाळ्या येतात त्यावेळेला तो परफॉर्मन्स जो होता तो फार वरच्या लेवलचा होता. त्याच्यामुळे भैरवीसाठी परत एकदा खूप टाळ्या होऊन जाऊ दे, तिने माहोल अगदी मंत्रमुग्ध केला. आणि ह्यानंतर रायगड म्हटलं की आपल्याला शिवाजी महाराज आठवतात आणि अशा स्वराज्याची राजधानी असलेल्या कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मुरुड युवा शक्ती रायगड समितीचे प्रतिनिधी असलेले सिद्धेश लखमदे यांना मी आमंत्रित करते की त्यांनी त्यांची गझल पेश करावी. सिद्धेश. गझल पेश करण्याआधी एक मतला दोन शेर. जीवनाशी मी आताशा केवढे जुळवून घेतो, जीवनाशी मी आताशा केवढे जुळवून घेतो. जीवनाच्या अनुभवाला मी आता जवळून घेतो, जीवनाशी मी आताशा केवढे जुळवून घेतो. जीवनाच्या अनुभवाला मी आता जवळून घेतो. आणि प्रिय माझ्या जीवनारे बघ समाधानी कसा मी, प्रिय माझ्या जीवनारे बघ समाधानी कसा मी. नितळ काहीही न मिळता, नितळ काहीही न मिळता गाळही ढवळून घेतो. जीवनाशी मी आताशा केवढे जुळवून घेतो. आणि सगळ्यांनी तिच्यावरचे शेर सादर केले तर मी पण एक तिच्यावरचा शेर सादर करतो की मी कधी रागावलो तर ती जरासे मौन धरते, मी कधी रागावलो तर ती जरासे मौन धरते. मी तिला माळून गजरा मन तिचे वळवून घेतो, मी तिला माळून गजरा मन तिचे वळवून घेतो. जीवनाशी मी आता अशा केवढे जुळवून घेतो. गझल सादर करतोय. पचवून अपयशाला जेव्हा तयार झालो, पचवून अपयशाला जेव्हा तयार झालो, तेव्हाच मी यशावर ऐटीत स्वार झालो. पचवून अपयशाला जेव्हा तयार झालो, तेव्हाच मी यशावर ऐटीत स्वार झालो. आणि गेले खचून त्यांचा विश्वास वाढवूया, गेले खचून त्यांचा विश्वास वाढवूया. ते बीज पेरणारा प्रेरक विचार झालो,
ते बीज पेरणारा प्रेरक विचार झालो. आणि तिच्यावरचा शेर की प्रेमात आज तिची या वेडावलोच पुरता. प्रेमात आज तिची या वेडावलोच पुरता. छेडून तीच जाता मी तर सतार झालो. छेडून तीच जाता मी तर सतार झालो. आणि चढणीवरी यशाच्या जो तो चढू पाहतो. चढणीवरी यशाच्या जो तो चढू पाहतो. स्वानंद शोधणारा मी तर उतार झालो. स्वानंद शोधणारा मी तर उतार झालो. आणि एक वेगळा शेर की धाग्यास बघ फुलांचे मग स्पर्श होत गेले. धाग्यास बघ फुलांचे मग स्पर्श होत गेले. माळून एकमेका दोघेच हार झालो. माळून एकमेका दोघेच हार झालो. आणि ज्यांना नसेल खात्री मी दाविले तयांना. ज्यांना नसेल खात्री मी दाविले तयांना. ओसाड माळरानी हिरवे शिवार झालो. ओसाड माळरानी हिरवे शिवार झालो. आणि शेवटचा गझलेवरचा शेर. गझले मला कधीही सुचशील तू अचानक. गझले मला कधीही सुचशील तू अचानक. गझले तुझ्याच साठी उघडेच दार झालो. गझले तुझ्याच साठी उघडेच दार झालो. पचवून अपयशाला जेव्हा तयार झालो तेव्हाच मी यशावर ऐटीत स्वार झालो. त्या वाटतं सिद्धेश, गझले तुझ्यासाठी उघडेचे दार झालं. अतिशय सुंदर गझल सादर केली सिद्धेशने. या पुढचा जो गझलकार आहे, मगाशी अंगा एक भटसाहेबांचा शेर ऐकवला की जरी या वर्तमानाला कळेना आपुली भाषा विजा घेऊन येणाऱ्या पिढ्यांशी बोलतो आम्ही. तर या विजा घेऊन येणाऱ्या पिढीमधला एक गझलकार आपल्या समोर आहे. नांदेडहून आलेला सारंग पांपटवार. मला वाटतं सारंग हार्डली 1-2 वर्षापूर्वीपासून लिहित असेल गझल. आणि याची गझल इतकी प्रगल्भ आहे, म्हणजे जर सांगायला गेलं तर आत्ताच्या घडीतल्या जितके काही गझलकार आहेत, ज्येष्ठ श्रेष्ठ किंवा नव गझलकार असतील, तर सगळ्यांमध्ये अगदी दर्जेदार गझल म्हणून ज्याचं कोणाचं नाव घ्यायचं असेल तर ते सारंग पांपटवारचं नाव आवर्जून घ्यावं वाटतं, अशी त्याची गझल आहे. तर मी सारंगला विनंती करतो की त्याने त्याची एक गझल सादर करावी. सारंग पांपटवार. धन्यवाद. कुणाशीही कुणावरही कशावरही कमी बोला. कुणाशीही कुणावरही कशावरही कमी बोला. स्वतःची लाज जर काढायची नसली कमी बोला. म्हणून मी निवेदन पण कमी करतोय. कुणाशीही कुणावरही कशावरही कमी बोला. स्वतःची लाज जर काढायची नसली कमी बोला. जिला टाळायचे असते कमी बोला तिच्याशी पण. जिला टाळायचे असते कमी बोला तिच्याशी पण. जिला पटवायचे असते तिच्याशीही कमी बोलावला. जिला टाळायचे असते कमी बोला तिच्याशी पण. जिला पटवायचे असते तिच्याशीही कमी बोला. जराही बोलताना जाणवो शंका मनामध्ये. जराही बोलताना जाणवो शंका मनामध्ये. तिची होणार जोवर खातरी नाही कमी बोला. शेर घेतो. अंत तुझ्या माझ्या गोष्टीचा झाला. अंत तुझ्या माझ्या गोष्टीचा झाला. कधीतरी होणारच होता. मुकरर. अंत तुझ्या माझ्या गोष्टीचा झाला. कधीतरी होणारच होता झाला. झिलक कधीची होती मला निराशा. झिलक कधीची होती मला निराशा. म्हणून निर्णय ही टोकाचा झाला. झिलक कधीची होती मला निराशा. म्हणून निर्णय ही टोकाचा झाला.
जपून ठेवा आश्चर्याचा साठा. जपून ठेवा आश्चर्याचा साठा. वा वा हा तर केवळ एक नमुना झाला. हाय 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 वा 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 जपून ठेवा आश्चर्याचा साठा. वा वा क्या बात आहे. जपून ठेवा आश्चर्याचा जिंदाबाद, साठा. जिंदाबाद. वा जपून ठेवा आश्चर्याचा साठा. हा तर केवळ एक नमुना झाला. अंत तुझ्या माझ्या गोष्टीचा झाला. कधीतरी होणारच होता. वा वा विशाल. मूक नसल्याचा पुरावा द्यायचा आहे. मूक नसल्याचा पुरावा द्यायचा आहे. एकदा टाहो असा फोडायचा आहे. मूक नसल्याचा पुरावा द्यायचा आहे. एकदा टाहो असा फोडायचा आहे. वेगळी नसणार वलय माहिती आहे. वेगळी नसणार वलय माहिती आहे. पण मला माझा खडा टाकायचा आहे. वा 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 वेगळी नसणार वलय माहिती आहे. पण मला माझा खडा टाकायचा आहे. द्यायचे नाही मला बदल्यात काहीही. द्यायचे नाही मला बदल्यात काहीही. पण तुला संबंध हा टिकवायचा आहे. प्रश्न हा नाहीच की भेटायचे कोठे. प्रश्न हा नाहीच की भेटायचे कोठे. प्रश्न हा भेटून मग बोलायचा आहे. रंग आहे, रूप आहे आणि अक्कलही. रंग आहे, रूप आहे आणि अक्कलही. पण तिचा अद्याप वापर व्हायचा आहे. क्या बात आहे. वा 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 वा. रंग आहे, रूप आहे आणि अक्कलही. पण तिचा अद्याप वापर व्हायचा आहे. क्या बात आहे. वा वा माहिती नाही कधी उघडेल दरवाजा. माहिती नाही कधी उघडेल दरवाजा. पण मला हा उंबरा झिजवायचा आहे. माहिती नाही कधी उघडेल दरवाजा. पण मला हा उंबरा झिजवायचा आहे. तीच ती वळणे नको लागायला आता. रोजचा रस्ता मला बदलायचा आहे. खूपदा मेसेज वरती बोलणे झाले. खूपदा मेसेज वरती बोलणे झाले. कॉल आता एकदा लावायचा आहे. खूपदा मेसेज वरती बोलणे झाले. कॉल आता एकदा लावायचा आहे. काम नाही एकही हातात साजेसे. काम नाही एकही हातात साजेसे. आणि माझा मूडही लोळायचा आहे. काम नाही एकही हातात साजेसे. आणि माझा मूडही लोळायचा आहे. ही घरे, गल्ल्या, दुकाने आणि ती खिडकी. ही घरे, गल्ल्या, दुकाने आणि ती खिडकी. एक रस्ता पूर्णतः विसरायचा आहे. ही घरे, गल्ल्या, दुकाने आणि ती खिडकी. एक रस्ता पूर्णतः विसरायचा आहे. मूक नसल्याचा पुरावा द्यायचा आहे. एकदा टाहो असा उडायचा. क्या बात आहे साहेब. खूपदा मेसेजवर बोलणे झाले. कॉल आता एकदा लावायचा आहे. क्या बात आहे साहेब. खूप सुंदर शेर. आता जो पुढचा गझलकार येणार आहे त्याने पण असंच बरेच वर्ष मिस कॉल सहन केले. नुकतंच त्याचं लग्न झाले त्यामुळे त्याचा कॉल लागलेला आहे. तर असा तरन्नुम फेम बंडू अंधेरे इथे उपस्थित आहे. नाही म्हणजे सांगायचं त्याच्याबद्दल हेच की मी बंडूला विचारले की लग्नानंतर आता सध्या कसं सुरू आहे तुझं म्हणजे वैवाहिक आयुष्य कसं आहे सध्याचं. तर मला बंडू म्हणाले की शशी आता काय सांगायचं तुला. म्हणजे एरवी कधी जेव्हा आबाळ गडगडायचं जेव्हाची घाबरून जी आता कुशीत शिरायची ती आता घरामध्ये आबाळापेक्षा जास्त गडगडत आहे. तर असा गडगडाटी आवाजाचा गझलकार तर बंडू अंधेरे. मी त्याला विनंती करते त्याने आपली एक रचना सादर करावी.
शशी, धरू लागल्या खपल्या जखमा, विषय संपला. धरू लागल्या खपल्या जखमा, विषय संपला. बोटेच छाटले मी सारा, विषय संपला. धरू लागल्या खपल्या जखमा, विषय संपला. बोटेच छाटले मी सारा, विषय संपला. आणि वाट पहा सुरवंट पुढे होणार पाखरू. वाट पहा सुरवंट पुढे होणार पाखरू. काळाच्या कोशात अडकला, विषय संपला. काळाच्या कोशात अडकला, विषय संपला. आणि शशी, चुकलेल्या गणिताची पाने, चुकलेल्या गणिताची पाने दुमडत नाही. पान फाडला, हिशोब केला, पान फाडला, विषय संपला. चुकलेल्या गणिताची पाने दुमडत नाही. चुकलेल्या गणिताची पाने दुमडत नाही. हिशेब केला, पान फाडला, विषय संपला. आणि दुनियेसाठी कान्हा 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 कान्हा, दुनियेसाठी कान्हा 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 कान्हा, कान्हासाठी राधा राधा, विषय संपला. आणि मनी मौनात ठेवू की मुखी शब्दात ठेवू मी. मनी मौनात ठेवू की मुखी शब्दात ठेवू मी. तुला वाक्यात घेऊ की पुढे कंसात ठेवू मी. तुला वाक्यात घेऊ की पुढे कंसात ठेवू मी. मला स्वीकारले नंतर सुगंधी फूल झाल्यावर. मला स्वीकारले नंतर सुगंधी फूल झाल्यावर. म्हणे केसात माळू की तुला श्वासात ठेवू मी. म्हणे केसात माळू की तुला श्वासात ठेवू मी. आणि नशिली सांज आहे ती, गुलाबी रंग आहे मी. नशिली सांज आहे ती, गुलाबी रंग आहे मी. तिच्या ओठात राहू की तिला ओठात ठेवू मी. तिच्या ओठात राहू की तिला ओठात ठेवू मी. आणि गझलेकडे येतोय. थोडा प्रयत्न करतो गाण्याचा. म्हात्रे सर बसलेले आहेत, तर थोडा प्रयत्न आणि धाडस करतोय. मोगरा केवडा रात राणी नको. 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 तू हवी अंगणी आणि काही नको. तू हवी अंगणी आणि काही नको. भेटली बोलली ने म्हणाली तिथे. भेटली बोलली ने म्हणाली तिथे. भेटली बोलली ने म्हणाली तिथे. ने जिथे आपली सावली नको. ने जिथे आपली सावली नको. पुस्तकेने तुझी ने वह्या मोकळ्या. पुस्तकेने तुझी ने वह्या मोकळ्या. पुस्तकेने तुझी ने वह्या मोकळ्या. काळजी वाचल्या पुस्तकाची नको. काळजी वाचल्या पुस्तकाची नको. तू हवी अंगणी आणि काही नको. पोचले प्रेम इतके शिगेला तिचे. पोचले प्रेम इतके शिगेला तिचे. शिगेला तिचे. शिगेला तिचे. का पोर म्हणते नको बाप आई नको. पोर म्हणते नको बाप आई नको. जा तुझी वाट केली तुला मोकळी. जा तुझी वाट केली तुला मोकळी. तिथेच माझा
फिरत राहिला रस्ता, तिथेच माझा फिरत राहिला रस्ता, जिथे तिने वेगळा निवडला रस्ता. आणि हातामध्ये हात घेऊन चालू, बघू कसा चुकतो या आपला रस्ता. हातामध्ये हात घेऊन चालू, बघू कसा चुकतो या आपला रस्ता. आणि आलो नाही इथे आणला गेलो, तुझ्यासारखा नाही कुठला रस्ता. जा तुझी वाट केली तुला मोकळी, जा तुझी वाट केली तुला मोकळी, चौकशी मोडल्या साकवाची नको. तू हवी अंगणी आणि काही नको. शेवटचं, जायचे जीवही औषधाने तुझ्या, जायचे जीवही औषधाने तुझ्या, जायचे जीवही औषधाने तुझ्या. आठवण त्या जुन्या फुंकरीची नको, आठवण त्या जुन्या फुंकरीची नको. तू हवी अंगणी आणि काही नको. क्या बात आहे. आणि काही नको. खूप सुंदर बंडू. खरं तर वेळेची सांगड घालताना थोडीफार दमछाक होती आहे. तर पुढच्या गझलकारांना मी विनंती करेन की त्यांनी आपला एक मधला एक शेर आणि एक छोटीशी 5 शेरांची गझल त्यांनी सादर करावी. या पुढचा गझलकार आपल्यामध्ये उपस्थित आहे, तो नाशिकवरून आलाय. मी त्याला विनंती करतो आकाश कंकाळे याला की त्याने त्याची आपली एक रचना सादर करावी. हॅलो, माझा नंबर आला आणि तिकडनं चिठ्ठी आली. म्हणजे चिठ्ठी घेण्याचं वय आहे, पण ते शशीला द्यायचं नव्हतं. हरकत नाही, नाशिकचा उल्लेख केला आहे. दुरावा वाढला आहे, दुरावा कोण वाढवतो, दुरावा वाढला आहे, दुरावा कोण वाढवतो. तुला तर आज जाणवतो, मला तर रोज जाणवतो. दुरावा वाढला आहे, दुरावा कोण वाढवतो. तुला तर आज जाणवतो, मला तर रोज जाणवतो. तिचा संबंध माझ्याशी आता इतकाच आहे की कोणी नाशिक म्हटले की तिला आकाश आठवतो, कोणी नाशिक म्हटले की तिला आकाश आठवतो. एक मतलब एक शेर आणि 5 शेराचे गझल ऐकवतो. तिचा तो खास झाल्यावर, तिचा तो खास झाल्यावर मनाला त्रास झाल्यावर, तिचा तो खास झाल्यावर मनाला त्रास झाल्यावर, करावे बंद आठवणे तिचा जर भास झाल्यावर, करावे बंद आठवणे तिचा जर भास झाल्यावर. बियाण्यासारखा मृत्यू मलाही दे कधी देवा, बियाण्यासारखा मृत्यू मलाही दे कधी देवा. किती आनंद होतो रे कुणाचा घास झाल्यावर, बियाण्यासारखा मृत्यू मलाही दे कधी देवा. किती आनंद होतो रे कुणाचा घास झाल्यावर. आणि एक गझल. निसर्ग व्हेंटिलेटर जगतो उधार आपण, निसर्ग व्हेंटिलेटर जगतो उधार आपण. कधीतरी मरणारच म्हणजे बिमार आपण. निसर्ग व्हेंटिलेटर जगतो उधार आपण, कधीतरी मरणारच म्हणजे बिमार आपण. नदी काठची सांज वेळ ती हवी हवीशी, नदी काठची सांज वेळ ती हवी हवीशी. एकांताची केविलवाणी दुपार आपण, एकांताची केविलवाणी दुपार आपण. हो ज्यांना ते म्हटले त्यांच्या सोबत जगले, हो ज्यांना ते म्हटले त्यांच्या सोबत जगले. झुरून त्यांच्यावर मेलेले नकार आपण, झुरून त्यांच्यावर मेलेले नकार आपण. नवीन आली गिटार त्यांना खूप भावते, नवीन आली गिटार त्यांना खूप भावते. जुन्या रीतीची अडगळीतली सतार आपण, जुन्या रीतीची अडगळीतली सतार आपण. अनेक नाती अनंत पैलू रंग शेकडो, अनेक नाती अनंत पैलू रंग शेकडो. हजार लोकांसाठी असतो हजार आपण, हजार लोकांसाठी असतो हजार आपण. आणि जखमेवरची पट्टी होऊन बसलो आत्ता, जखमेवरची पट्टी होऊन बसलो आत्ता. मखमल साडीची होतो ना किनार आपण, मखमल साडीची होतो ना किनार आपण. हसू रडूनी प्रेम काळजी भीती अचंबा,
हसू रडूनी प्रेम काळजी भीती अचंबा, माणूस म्हणजे माणूस नाही प्रकार आपण, माणूस म्हणजे माणूस नाही प्रकार आपण. आणि शेवटचा शेर आहे की क्षणाकरिता येतो जातो खयाल जैसा, क्षणाकरिता येतो जातो खयाल जैसा, तसेच पृथ्वीला सुचलेले विचार आपण, तसेच पृथ्वीला सुचलेले विचार आपण. निसर्ग व्हेंटिलेटर जगतो उधार आपण, कधीतरी मरणारच म्हणजे बिमार आपण. धन्यवाद. क्या बात आहे, क्या बात आहे. खूप सुंदर आकाश. त्यानंतर ते पुढच्या गझलकाराला बोलवतोय जयेश पवार, मुंबईवरून आलेला गझलकार. म्हणजे ज्यावेळेस आकाश आला त्याचा एक तुझ्यानंतर हा गझल संग्रह त्याचा सध्या गझल संग्रह आलेला आहे. खूप जास्ती चांगला चालतो पण आहे, बऱ्याच लोकांनी वाचला असेल तुझ्यानंतर. तर आकाशने आलेला मला विचारलं होतं की जयेश कधी वाचणार आहे शशी, त्यावेळेस मी त्याला म्हणलं होतं की जयेश आता तुझ्यानंतर वाचणार आहे. जयेश पवार. जयेशचा आवाज तसंही कोणी दाबू शकत नाही. हॅलो, हा लाईव्ह वरती नमस्कार. आणि सगळे मित्र जमलेत तिकडे आणि इतका वेळ झाला तरी पण थांबलेत, त्यामुळे तुम सगळ्यांचं कौतुक. मित्रांसाठी काय शेर आणि मी गझल घेतो शशी. की मित्र होते जोडले मी चार माझ्यासारखे, मित्र होते जोडले मी चार माझ्यासारखे, वागले नाही कधी जे चार चौघांसारखे. मित्र होते जोडले मी चार माझ्यासारखे, वागले नाही कधी जे चार चौघांसारखे. ओळखू आलो कधी तर चिरडला जाईल मी, ओळखू आलो कधी तर चिरडला जाईल मी. रंग का बदलू नको मी सांग सरड्यासारखे. आणि फक्त मित्रांनीच केली जन्मभर सोबत मला, फक्त मित्रांनीच केली जन्मभर सोबत मला. फक्त मित्रांचेच होते दुःख माझ्यासारखे. साच्याला आकार मिळू दे, साच्याला आकार मिळू दे, आकाराचा साचा हो. साच्याला आकार मिळू दे, आकाराचा साचा हो. नको बनवूस ध्येय कोणाचे, माझा केवळ रस्ता हो. साच्याला आकार मिळू दे, आकाराचा साचा हो. नको बनवूस ध्येय कोणाचे, माझा केवळ रस्ता हो. तुला कळाया दुःख मुलांचे, तुला कळाया दुःख मुलांचे, पुढे तुलाही मुलगा हो. तुला कळाया दुःख मुलांचे, पुढे तुलाही मुलगा हो. एक गझल घेतोय, वेळेची मर्यादा लक्षात घेता. की रंग उडला आणि नंतर वाळला, रंग उडला आणि नंतर वाळला, एक फोटो एवढा सांभाळला. रंग उडला आणि नंतर वाळला. दादा, एक फोटो एवढा सांभाळला, तत्वती नाही जपू शकली तिची, तत्वती नाही जपू शकली तिची. मी दिलेला शब्द सुद्धा पाळला. तत्वती नाही जपू शकली तिची, मी दिलेला शब्द सुद्धा पाळला. घेतले सोसून चटके कोवळे, घेतले सोसून चटके कोवळे. मी उन्हाचा स्पर्श नाही टाळला, मी उन्हाचा स्पर्श नाही टाळला. आणि मारली आधी मिठी मागून मी, मारली आधी मिठी मागून मी. मारली, मी उन्हाचा स्पर्श नाही टाळला, मारली आधी मिठी मागून मी, मग तिच्या वेणीत गजरा माळला. दादा, मारली आधी मिठी मागून मी, मग तिच्या वेणीत गजरा माळला. मोगरा गजऱ्यामध्ये होता तिच्या, मोगरा गजऱ्यामध्ये होता तिच्या, जो पुढे माझ्यामध्ये गंधाळला. मोगरा गजऱ्यामध्ये होता तिच्या, जो पुढे माझ्यामध्ये गंधाळला. आणि अनिकेत तुझ्यासाठी शेर आहे की चेहरा हा भाळण्याजोगा तुझा, मग तिच्या वेणीत गजरा माळला. चेहरा हा भाळण्याजोगा तुझा, एकदा जो भाळला तो भाळला.
क्या बात आहे वा. चेहरा हा भाळण्याजोगा तुझा, एकदा जो भाळला तो भाळला. गाळले अश्रू जुन्या फोटोंवरी, गाळले अश्रू जुन्या फोटोंवरी. मी जुना अल्बम नव्याने चाळला. आणि सर्व मुद्दे तू कव्हर केलेस पण, सर्व मुद्दे तू कव्हर केलेस पण नेमका माझाच मुद्दा गाळला. सर्व मुद्दे तू कव्हर केलेस पण नेमका माझाच मुद्दा गाळला. जन्मभर जपली तुझी मी आठवण, जन्मभर जपली तुझी मी आठवण. सोनचाफा जन्मभर कवटाळला. जन्मभर जपली तुझी मी आठवण, सोनचाफा जन्मभर कवटाळला. शेवटचा शेर आहे की आज तो मुलगा सुधरला शेवटी. जन्मभर जपली तुझी मी आठवण, जन्मभर मी सोनचाफा कवटाळ्याला. आज तो मुलगा सुधरला शेवटी, आज त्याने एक फोटो जाळला. आज तो मुलगा सुधरला शेवटी, आज तो मुलगा सुधरला शेवटी. आज त्याने एक फोटो जाळला. रंग उडला आणि नंतर वाळला. एक फोटो एवढा सांभाळला. धन्यवाद. रंग उडला आणि नंतर वाळला. एक फोटो एवढा सांभाळला. याच्यावर मला एक माझा शेर आठवलं की काळजाच्या आतले काढून फोटो, काळजाच्या आतले काढून फोटो ठेवले आहेत सांभाळून फोटो. काळजाच्या आतले काढून फोटो ठेवले आहेत सांभाळून फोटो. आणि हे कुठे कळते तुझ्या फोटो सहसऱ्या, की हे कुठे कळते तुझ्या फोटो सहसऱ्या. केवढा रडतोय मी पाहून फोटो, केवढा रडतोय मी पाहून फोटो. आता या पुढची जी गजलकार आहे मगाचपासून सुंदर निवेदन करते माझ्यासोबत, तर मी तिला आवाज देतोय की अनघा जावकर हिने तिच्या एकमतला एक शेर ऐकावा आणि मग यानंतर आपण या कार्यक्रमाची समारोप करतो. या मुशेरा इथेच संपवतोय असं मी जाहीर करतो. अनघा जावकर. खरं तर आपण बरंच काही ठरवलेलं असतं, पण होताना कार्यक्रम सुंदर व्हावा याच्याकडे आपल्याला जास्त कल असतो. माझे पप्पा इकडे आलेले आहेत, पप्पा आता जागेवर पप्पा पण नाहीयेत. तर एक मतला आणि एक दोन शेर घेते फक्त. सरणावरती अखेरची तंद्री लागत गेलेली, सरणावरती अखेरची तंद्री लागत गेलेली. जाणाऱ्याला बघण्याची गर्दी वाढत गेलेली. आणि शेर असं आहे की त्याची शोभा वाढली म्हणे तिच्या निघून जाण्याने, त्याची शोभा वाढली म्हणे तिच्या निघून जाण्याने. जातानाही ती त्याची मर्जी राखत गेलेली, जातानाही ती त्याची मर्जी राखत गेलेली. आणि एक शेवटचा शेर. व्हावे नदी रहावे नदी समुद्र व्हायचे नाही, व्हावे नदी रहावे नदी समुद्र व्हायचे नाही. दर्या खोऱ्यांतून झऱ्यांची अर्जी नांदत गेलेली, दर्या खोऱ्यांतून झऱ्यांची अर्जी नांदत गेलेली. धन्यवाद. मी सगळ्या उपस्थितांचे इथे आभार मानते की तुम्ही इतका वेळ कार्यक्रम लांबला तरीही कोणीही कुठेही न जाता इथे थांबून राहिलं आहे. आणि कोकण मराठी साहित्य परिषदेचे विशेष आभार की आमच्याबरोबर सहनशक्ती ठेवून पण त्यांनी आता कार्यक्रम आम्हाला अगदी कधीच आम्हाला प्रेमपत्र आलेलं होतं तरी पण आम्ही कार्यक्रम चालू ठेवलेला आहे. त्यामुळे कार्यक्रम तुमच्या सगळ्यांच्या प्रेमासह हा मुशायरा इथेच संपला असं मी जाहीर करते. धन्यवाद.